स्टुडंट, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम हे आपल्या नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे. नर्वस सिस्टीम 2 पार्ट्समध्ये डिवाइड झालं आहे. फर्स्ट वन इज अ सेंट्रल नर्वस सिस्टीम, ज्याच्यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड येते. सेकंड वन इज अ पेरिफेरल नर्वस सिस्टीम, ज्याच्यामध्ये मोटर आणि सेन्सरी येते. मोटर म्हणजे काय, तर असे इम्पल्सेस जे आपल्या ब्रेन थ्रू बॉडीला जाते त्याला मोटर म्हणतात, आणि जे इम्पल्सेस आपल्या बॉडी थ्रू ब्रेनला जातात त्याला सेन्सरी म्हणतात. आणि जे मधातले जे काही डिसाईड करण्याची ॲबिलिटी असतात त्या नर्वस सिस्टीमला आपण इंटिग्रेशन म्हणतो. तर हे जे काही मोटर नर्वस सिस्टीम आहे ते क्लासिफाय झालेले आहे सोमॅटिक नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. सोमॅटिक म्हणजे व्हॉलेंटरी मुवमेंट आणि ऑटोनॉमिक म्हणजे इनव्हॉलेंटरी. हे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम क्लासिफाय झालेले आहे फर्दर सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये. सिम्पॅथॅटिक म्हणजे काय, तर ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये जे काही सिस्टीम वर्क होते त्याला सिम्पॅथॅटिकमध्ये, आणि ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये ला मेंटेन करायचं काम जे काही करतं त्याला आपण पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम म्हणतो. डिटेल एक्सप्लेनेशन अवेलेबल आहे आपल्या यूट्यूब चॅनल आपल्या फार्मसीमध्ये.